अच्छा मुकाबला जरूर देखेंगे। हमारे साथ अक्षय पांडव जुट चुके हैं और एक मीठी आवाज है, तो चलिए इनकी तरफ चलते हैं। सामन्याला सुरुवात होते। एक रंगतदार सामना आपल्या समोर येतोय। सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाज विलेरियन आपल्या बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय। बघूया कशा पद्धतीचा मारा विलेरियनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कशा पद्धतीची गोलंदाजी विलेरियनच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस समोरच्या बाजूने चांगला फटका, पहिल्या टप्प्यानंतर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा। चौकार येतोय, 4 धावा येत आहेत। या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 0 4 या धावसंख्येवर। विलेनियरच्या विरोधात एक चांगला हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय। 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय, हरेश आणि जयदीप। हरेश जो स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करतोय। त्यावेळी चांगला फटका होता, उजव्या यष्टीच्या बाहेर कट केलाय, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, पाठलाग होतोय, मात्र अपूर्ण ठरेल कारण चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार क्रमांक 2। कुडूस संघ आपण थांबायचंय। फैजान मेमन कुडूस सज्ज होतोय गोलंदाज। हवेत समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची एज घेतली, एक धाव निश्चित रूपाने मिळेल। एकेरी धावाने धावसंख्या 1 न वाढते, एकेरीने वाढून धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर। धावसंख्या जर आपण पाहिली 9 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचले। अजूनही या षटकाचा जर तीन चेंडूचा खेळ एकंदर समाप्त झाला। या 3 चेंडू नंतर धावफलकावर 9 ही धावसंख्या लागली गेली आहे। विलेनियर गोलंदाजी करतोय। आतापर्यंत विलेनियरचा मारा जर आपण पाहिला, पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेत। डीजे बॉईज उत्तन आणि त्यांच्या विरोधात आरके मोरवा, या 2 टीम मध्ये आपण हा सामना पाहतोय। एकाच विभागातील या दोन्ही टीम आहेत। भाईंदर विभागातील, भाईंदर परिसरातील या टीम आरके मोरवा आणि डीजे बॉईज उत्तन, त्यांच्यामध्ये आपण हा सामना पाहतोय। यावेळेस मात्र उडवलं चेंडूला हवाई यात्रेवर, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार, 6 धावा। पुढचा चेंडू, यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला थांबवणं, मॅकमिलन गोविंदचं जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम सुपर क्षेत्ररक्षण, चेंडूला थांबवलंय, 2 धावा तिकडे मात्र सेव्ह केल्यात। या 2 धावांनी धावफलक 2 न वाढेल, दुहेरीने वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते इथे 17 या धावसंख्येवर। 5 चेंडूचा एकंदर खेळ संपलाय। 5 चेंडू नंतर 17 धावा धावफलकावर। अजूनही या षटकाचा जर विचार केला तर या षटकातील अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे। समोर स्ट्रायकर एन कडनं फलंदाज त्याला 2 हात करण्याकरता सज्ज होतोय। चेंडू उजव्या यष्टीवर टाकला, तिकडनं थोडासा बाहेर निघालाय, पंचांनी त्याला वाईड म्हणून करार केलाय। अतिरिक्त धावसंख्येने भर होती, धावसंख्या 1 न वाढते, जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर। या षटकाचा जर आपण विचार केला तर खूप महागडे षटक ठरलंय, खूप किफायती ठरलंय फलंदाजी करणाऱ्या टीम करता, कारण प्रत्येक चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न। यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू खोलवर टप्प्याचा लॉंगॉनच्या क्षेत्रात खेळलाय, मॅकमिलन तिकडे क्षेत्ररक्षण करतोय, जोपर्यंत चेंडूला उचलेल 1 धाव मिळेल। एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढते, एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते, पुढे सरकून जाऊन पोहोचते ती बरोबर 18 या धावसंख्येवर 19 या धावसंख्येवर। पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला। पहिल्या षटकानंतर 19 धावा धावफलकावर। प्रशांत सर, ज्या पद्धतीने फटकेबाजी होतीये, ज्या पद्धतीने फलंदाजी होतीये,
ज्या मॅकमिलनची टीम आहे डीजे बॉईज उत्तम त्यांच्या विरोधात जी टोटल उभी करायला हवी त्या अनुषंगाने खूप चांगली फलंदाजी होती. निश्चित अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी मैदानात झाली. धावफलकात धावा झाल्यात 19 आणि तसं बघायला गेलं तर आर के मुर्मा आणि दुसऱ्या बाजूला डीजे उत्तम दोन्ही संघ मातबर आहेत आणि त्यांची ताकदीचा विचार केला तर गोलंदाजी आहे. फलंदाजी सुद्धा बघितलं तर जे पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर येणारे फलंदाज त्या फलंदाजावरती फार मोठी मदार आहे आणि हे सगळे लक्षात घेता एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. मॅकमिलन आपल्या कुठ्यातलं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. खेळण्याची जबाबदारी असेल ती जयदीपची. या जयदीपने एक शानदार असं अर्धशतक या स्पर्धेत झळकावलंय. क्षेत्ररक्षणाचा विचार करू थर्ड मॅन पॉइंट त्यानंतर एस्टकबरला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मॅकमिलन सज्ज. राईट ऑफ ओव्हर द विकेट यावेळेला ऑफ्टरच्या भारताच्या चेंडूचा पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला गडी बाद होतोय आणि अतिशय मोठा धक्का बसतोय. मॅकमिलन मिळालेलं पहिलं यश पहिला ब्रेक थ्रू गॉल. इरफान भाई इनकी तरफ से मैकमिलन के हर विकेट के लिए 200 का इनाम है. इरफान चाचा इनकी तरफ से वाली से बिलोंग करते हैं. जहां जहां क्रिकेट होती है वहां इरफान चाचा होते हैं. वो बहुत अच्छी बात है. आणि पहिल्या षटकाचा खेळ बघितला तर पहिल्या षटकात 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर मॅकमिलनचं हे षटक बघितलं. मॅकमिलनच्या या षटकात मात्र पहिला चेंडू खूप चांगला होता. थोडासा बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला परंतु तंत्र तितकंसं चांगलं नव्हतं. शरीराचं संतुलन तितकं चांगलं नव्हतं आणि त्यामुळे चेंडू पॉईंटच्या दिशेने जातोय. एक सोपा झेल पॉईंटच्या क्षेत्ररक्षकासाठी. पहिलं यश मिळते. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी निश्चित देतोय तो मॅकमिलन. धावफलकात धावा आहेत त्या 19 एका गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय उमेश वाघ. हे दोन मोठे खेळाडू आहेत. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू अक्रॉस जाऊन ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि दुसऱ्या षटकात धावफलकात धावा आहेत त्या 19 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बहुधा झेल व्हायला पाहिजे आणि फलंदाज उमेश वाघची खेळी संपुष्टात होते. यावेळेला तो आपलं खातं खोलू शकत नाहीये आणि मॅकमिलनला मिळालेले दुसरं यश दुसरा ब्रेक थ्रू. अतिशय सुंदर अशा प्रकारचं यावेळेला कामगिरी होते. अतिशय छान अशा प्रकारची कामगिरी मैदानात होते आणि आता डीजे ऑपरेटर देखील अप्रतिम अशा प्रकारची सुंदर गाणी वाजवत आहेत. मैदानात मॅकमिलन आलाय त्यामुळे अक्षय आता फरक पडतोय. गोलंदाजीमध्ये हुकमाचा एक आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय. लयबद्ध गोलंदाजी करतोय आणि सूर सापडलाय त्याला. त्याचा परिणाम म्हणून 2 गडी तो बाद करतोय. निश्चित स्वरूपाने मॅकमिलनला सूर हा कायमस्वरूपी सापडलेलाच असतो. जेव्हा जेव्हा तो मैदानात येतो मॅकमिलन गोविंद हावी होतो. फलंदाजी असो वा गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात मॅकमिलन गोविंद आपली कामगिरी प्रत्येक मैदानात खूप चांगल्या पद्धतीने करतो. नेहमी सुरात असतो हा खेळाडू. सूर सोडून कधी बाजूला भटकताना मी तरी आतापर्यंत नाही पाहिलेला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे अनुभव आहे. लयबद्ध गोलंदाजी करतोय. फलंदाज जर बघितलं तर उमेश वाघनं 2 मॅच मध्ये सफाईदारपणे फलंदाजी केली. आत्मविश्वासाने फलंदाजी केली. या मॅच मध्ये त्याला खातं खोलता येत नाही आणि तो लवकर बाद होतोय. 4थ्या क्रमांकावरती विकी हा फलंदाज येतोय. ज्या वेळेला भारतीय संघासाठी युवराज सिंग खेळत होता तोपर्यंत भारतीय संघामध्ये 4थ्या क्रमांकावरती युवराज हे हुकमाचं पान होतं. मात्र त्यानंतर जवळजवळ 10 ते 12 प्लेयर्सचा वापर करण्यात आलाय. प्रयोग करण्यात आलाय. अजूनही ही जागा कोणासाठी आहे हे ठरत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा मॅकमिलन. राईट ऑफ ओव्हर द विकेट यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप एस्टॅकबरला शेतात अतिशय वेगाने चेंडू येतो. झेल तर होणार नाहीये. खूप खोलवर क्षेत्ररक्षक आहे. डीप एस्टॅकबरला 2 धावा निश्चित मिळते. 2 धावांनी या ठिकाणी धावसंख्या वाढते. मात्र आताचा जो स्ट्रोक होता त्यामध्ये जर बघितलं तर चेंडू बॅटच्या मधोमध येत नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा स्टिकर कडे लावतोय आणि तिथून जातोय एस्टॅकबरच्या दिशेनं. या 2 धावांनी धावसंख्या होते 21 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना एक लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लोकांमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला चांगलं जज केलं की नाही ते बघूया. अप्रतिम अशा प्रकारे जज केले आणि क्रिकेटमध्ये व्हॉलीबॉल सुद्धा आपल्याला बघायला मिळते. थोडंसं व्हॉलीबॉल झालंय त्याचा फायदा मिळतोय. मॅकमिलनच्या या षटकात कुठल्या प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. आतापर्यंत जखडून ठेवलेले कुठल्या प्रकारची मुभा दिली नाही. कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाहीये. दुसऱ्या षटकात धावफलकात धावा आहेत त्या 23 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरू असलेला सामना आर के मोर्मा आणि डीजे बॉयज उत्तनच्या दरम्यान. उद्याचा बघितलं तर सारंग 11 वालिम आणि बिनारच्या दरम्यान पहिला मॅच असेल. जास्त वेळ न जाता हा सामना सुरूच ठेवा. अत्यंत महत्वाचा सामना आहे. लाख मोलाची स्पर्धा आपण बघतोय. अर्थातच या स्पर्धेचा विचार केला तर आजचा दुसरा दिवस आहे.
वसईपटा चषक 2021. ड्राईव्ह केला चेंडू छान पद्धतीने लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षक होणं, त्याचा काही जास्त फायदा होत नाहीये. अत्यंत उत्तम प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी निश्चितच केलेली आहे उत्तमच्या गोलंदाजानं. आणि हुकमाचं पान या ठिकाणी जे हुकमाचं पान आहे ते चालतंय, हे नाणं खणखणीत वाजतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीनं या ठिकाणी धावपकात धावा झाल्या त्या 24. दुसऱ्या षटकात मात्र जबरदस्त टिचून मारा केलाय, 2 गडी बाद केलंय. आणि आता एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत येऊया. असा गेलो आणि असा आलो. यावेळेला उत्तमच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केले, सर्वोत्तम कामगिरी करत या ठिकाणी मॅकमिलननं जान टाकले. अतिशय शानदार अशी गोलंदाजी झाली. आणि त्यामुळे काय होतं, आता क्रिकेटमधला जो खेळ आहे त्यामध्ये तिसरं षटक टाकण्याकरता एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. पहिलं षटक गोलंदाजा जो पहिलं षटक जे होतं ते फलंदाजाचं होतं, दुसरं षटक जर बघितलं तर गोलंदाजा, तिसरं षटक कुणाचं आहे हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती येत आहेत अक्षय पांडव. धन्यवाद प्रशांत सर. आणि ज्या पद्धतीने मारा झाला, ज्या पद्धतीने मॅकमिलन गोविंद सातत्यानं चांगली गोलंदाजी करतो, यावेळेसही तीच चांगली गोलंदाजी मॅकमिलन गोविंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग मार्कवरनं प्रतीक सज्ज होतं, एक तेज तर्रार गोलंदाज प्रतीक आपल्या बॉलिंग मार्कवरनं. षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू होता, सुंदर चेंडू होता, थोडासा खाली ठेवला, यष्टीरक्षकापर्यंत नेण्याचा त्याने प्रयत्न केला, निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं. ही उत्तमची जी टीम आहे, ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स सातत्यानं प्रशांत सर खूप चांगला राहिलाय. मागच्या काही वर्षांमधनं, मागच्या 2-3 वर्षांपासून या टीमनं मागच्या हंगाम सुद्धा या स्पर्धेचा ते उपविजेते ठरले. खूप चांगला खेळ या टीमनं मागच्या हंगामातही या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलाय. यावेळेस हा चेंडू उजव्या ष्टीवर टाकला, तिकडनं जमिनी लगत खूप सुंदर पद्धतीने स्ट्रोक खेळला. इथं मात्र एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल, एक धाव इथे कंप्लीट होईल. एकेरी धावेने धावसंख्या 1 न वाढेल, एकेरीनं वाढून जाऊन पोहोचते पुढे सरकून ती 25 या धावसंख्येवर. अतिशय महत्वाचा सामना आपण या ठिकाणी बघतो आहे. गोलंदाजी मार्गपती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो तो प्रतीक. आणि अक्षय तसा विचार केला तर दोन्ही संघांची ताकद गोलंदाजी आहे, संतुलन आहे त्यांच्याकडे. आणि काही जे युवा खेळाडू आहेत त्यांनी प्रभावित केलेलं आहे. 2 चेंडूचा खेळ संपला. या 2 चेंडू नंतर धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक चांगल्या पद्धतीने पुढे सरकतंय. यावेळेस चांगला फटका, यावेळेसचा स्ट्रोक चांगला आहे, यावेळेस चेंडू निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, मोठा फटका येईल. षटकार 6 धावा. चार चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. या 4 चेंडू नंतर धाफलकावर नजर टाकली तर धाफलक 31-31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता. यावेळेस खोलून टप्प्याचा चेंडू खोदून बाहेर काढला, लॉंगॉनकडे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावेल, जोपर्यंत चेंडूला उचलेल तिकडे एक धाव सहजतेने अर्जित होईल. या एकेरी धाव्यानं धावसंख्या 1 न वाढते 32 धावांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. चांगल्या पद्धतीची आता मात्र फलंदाजी. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं चांगल्या धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात मॅकमिलननं पूर्णपणे रोखून धरलं. या षटकात आतापर्यंत 4 चेंडूत 8 धावा घेतल्या गेल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू अजूनही या षटकातील शेष आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला होता, मात्र नजाकत युक्तीचा वापर मिळवून देईल 4 धावा. 4 धावा यावेळेस मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, चौकारानं धावफलक वाढेल, धावफलक 4 न वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचेल ते बरोबर 36 या धावसंख्येवर. येणारे शेवटचे 6 चेंडू असतील. कशी असेल फलंदाजी, कशा पद्धतीने धावा घेतल्या जातील या 6 चेंडूत, सर्व काही आपण पाहणार आहोत. मात्र शेवटचा गोलंदाज कोण असेल हे ठरण्याआधी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक.
शेवटच्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. पहिली इनिंग आपण या ठिकाणी पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फुलटा चेंडू आहे. चेंडू लेग स्टंपच्या दिशेने जातोय आणि सीमारेखेच्या बाहेर जाईल. पंचांकडनं काय इशारा येतोय? बाईकचा इशारा येईल, कारण लेग स्टंपच्या वरून चेंडू सीमारेखेच्या बाहेर चौकारासाठी जातोय. नशिबाची साथ मिळते आहे. या चेंडूवरती एक मोठा षटकार येऊ शकला असता, परंतु बॅट्समन फुलटा चेंडू वाया घालवतोय. जीवनात दोन गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक आनंदाचा क्षण आणि दुसरा अन्नाचा कण. फुलटॉस चाललेला चेंडू क्रिकेटमध्ये कधीच वाया घालवायचा नसतो. खराब चेंडू होता, डाव्या यष्टीकडे जाणारा चेंडू होता. नशिबाची साथ, चौकार मिळतोय. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शपलून खेळण्याचा प्रयत्न केलाय. एस्टरवरती चेंडू टाकला जातोय, मिडल स्टंपवरून चेंडू एस्टनच्या मागे जातोय. एसटी रक्षक आपले काम चोख करतोय. धाबल का धाबा आहेत त्या एकूण 43. कमीत कमी 50 पेक्षा जास्त धाबा, 50 पेक्षा जास्त धाबा या ठिकाणी आल्या तर धावपलकावरती पुन्हा एकदा एक आव्हान निर्माण होईल. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू शिल्लक आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थ्रो चांगला नाहीये. एक धाव पूर्ण केले, दुसरे धावे करतात या ठिकाणी धावतात, परंतु नकार दिलेला आहे स्ट्रायकर एंडच्या फलंदाजानं. आणि अशा रीतीनं आता आपण जर बघितलं बसईपट्टा ट्रॉफीचा जर विचार केला तर आता दुसऱ्या दिवसाचं संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य अस्ताला जात असताना निर्णायक षटकात धावपलका धाबा आहेत त्या एकूण धावसंख्या झाली 43. 2 गड्यांच्या मोबदल्यात निर्णायक षटकातले काही चेंडू शिल्लक. ऑफ साईडला 4, ऑन साईडला 5 असा चित्र रचलेला आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होता. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. अत्यंत वेगाने आणि सुंदर गोलंदाजी केली जाते. खूप चांगले बाउन्सर या ठिकाणी टाकले जात आहेत आणि फलंदाजाचा जो आता जो या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा इरादा होता तो सफल होत नाहीये, यशस्वी होत नाहीये. आणि रायनलची अत्यंत सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकात. खरं तर हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं या षटकाला, तसं काही घडत नाहीये. गोलंदाज या ठिकाणी निश्चितच वरचढ गोलंदाजी करतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅट मध्ये पुन्हा एकदा चांगला संपर्क. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. अतिशय वेगाने फुटबॉल खेळलं जातंय. याचा अर्थ 2 धावा जर मिळणार आहेत, 2 धावांनी धावसंख्या पुढे वाढते. या 2 धावांनी आता तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जाईल. ही तिसरी धाव तर पूर्ण होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय तो हरेश आणि तिसरा धक्का या ठिकाणी RK मोरबा संघाला लागतोय. एक मोठा धक्का आहे, एक ब्रेक येतोय. ब्रेक नंतर परत या धावपलका धाबा आहेत त्या एकूण जर बघितलं तर 45 जिंकण्यासाठी जर 46 धावांचं आव्हान आहे. हे आव्हान अतिशय महत्वाचं असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये फारशी हवा नाहीये आणि या स्पर्धेतलं जे आतापर्यंतचे वातावरण बघितलं, प्रेक्षकांनी जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून आपण दुसऱ्या इनिंगकडे जाणार आहोत. आकाश यावेळेला अक्षय पांडव यांचा आवाज ऐकला. तत्पूर्वी एक गाणं ऐकूया, गाण्यानंतर परत येऊ.
तर एकूण 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त मॅकमिलन साठी बक्षीस असेल. वेळ घालू नका कारण सातत्याने आम्ही तीच कॉमेंट्री करतोय. वेळ घालवू नका हेच म्हणावं लागतंय माईक वरनं, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि हे नेहमीचं चित्र आहे. त्यावेळेस चांगला चेंडू मात्र उजव्या एष्टीवर पीच झालाय. खूप आशेनं खूप आकांक्षेनं पंचांकडे पाहिलं होतं. हात आकाशाकडेही घेत अपील केली होती, मात्र पंचांनी दर्शवलं की चेंडू पीच झालाय. त्यानंतर उजव्या एष्टीच्या बाहेर निघतोय. एक निर्धाव डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. षटकातील पहिला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज चेतन जो गोलंदाजी करतोय एक अनुभवी खेळाडू आहे. प्रदीर्घ कारकीर्द या खेळाडूची सुद्धा खूप वर्षापासून टेनिस क्रिकेटमध्ये तोही कार्यान्वित आहे. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा पुढे टाकला गेला. धाव मिळणार नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू. हे चित्र अंतिम सत्रातलं खूप महत्वाचं आहे. डॉट चेंडू सिंगल याला खूप महत्व आहे. सिंगल सिंगल जर चेंडूवर जात राहिल्या तर त्या घ्यायला पाहिजेत. जर सिंगल सिंगल घेतल्या अंतिम सत्रात तर मग एक दोनच आपल्याला मोठे फटके मारण्याची गरज असते. त्यामुळे सिंगल घेत राहावं लागेल. त्यावेळेस उजव्या एष्टीवरचा चेंडू जमिनी लगत खेळला गेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. जोपर्यंत त्यानं चेंडूला फील्ड केलं उमेश वाघ तिकडे क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत त्यानं फील्ड करून चेंडूला फेकलं एक धाव इथे पूर्ण केली. एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढली जाऊन पोहोचली ती 2 या धावसंख्येवर. आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू नंतर धावफलकावर 2 ही धावसंख्या पाहायला मिळते. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. स्ट्रायकर इनकडनं फलंदाज दोन हात करण्याकरता सज्ज झालाय. हा चेंडू पाठवला मॅकमिलनना सरळ प्रेक्षकांमध्ये. मोठा फटका षटकार 6 धावा. उस गेंद को एक बार फिर खोद के निकालना और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना. चौका आएगा तो अलग बात है, लेकिन ये छक्का रहा. ये मैकमिलन क्या खाकर आए आज. बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. सातत्यपूर्ण खेळाचं प्रदर्शन आहे. खूप चांगले फटके तो खेळतो. चेंडू जेवढा खाली राहिला तिकडनं त्याला पिक करून बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. यावेळेस पुन्हा एकदा जोरकाच वेगवान जोरदार मारलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड करेल एक धाव तिकडे मॅकमिलनला मिळेल. एक धाव त्याच्या टीमला मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढते जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूच्या समाप्ती एकेरीच धावफलकावर 9 धावसंख्या लागली गेली आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विजयाकरता जर एकंदर धावसंख्येचं आव्हान जर आपण पाहिलं ते 46 धावांचं आहे. प्रत्येक षटकागणिक 12च्या जवळपासची सरासरी अद्यावत करायची. यावेळेस मात्र चेंडूला जमिनी लगत पुन्हा एकदा खेळलाय. जोपर्यंत फील्ड होईल एक धाव मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढल्या. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावसंख्या लागते. कुठलाही गडी न गमावता मॅकमिलनच्या एक षटकाराच्या साह्यानं 10 धावा. और दूसरी बात जो कि चेतन की जो गेंदबाजी है ज्यादा एक्स्ट्रा नहीं होते, ये इनकी भी ताकत है. और जो मेहनत की है वो बल्लेबाज ने की है. एक बार फिर वो कला एक बार फिर बल्लेबाज की है. जबरदस्त स्ट्रोक मैकमिलन की तरफ से आए, लेकिन गेंद में खराबी नहीं थी. एक बार टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाद डीप करती हुई गेंद को ऑनसर की तरफ खेले है. पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या 10 रन 46 रनों की जरूरत है. 18 गेंदों का खेल शेष है और अभी भी देखिए तो 36 रनों की जरूरत है. एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. अब यहां से अगर देखें तो यह मैच बहुत अच्छा हो जाएगा, इसमें कोई संदेह नहीं है. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, मिड की तरफ खिलाड़ी मौजूद. ऑन साइड पर देखें तो ऑन साइड पर फैली हुई फील्ड है. फाइनली के खिलाड़ी दायरे के अंदर. उमेश वाघ पूरे टूर्नामेंट में निरंतरता के साथ अच्छी क्रिकेट. आज मौका नवीन के पास है. एक एंड पर सबकी निगाहें मैकमिलन के ऊपर है. ये भी थोड़ा बेहतर करके जा सकते हैं. राइट टर्म ओवर द विकेट. ऑफ टर्म के बाहर, काफी ऑफ टर्म के बाहर है तो वाइट बॉल का इशारा होता है. आशुतोष व्यवहारे हैं, व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं. काफी ऑफ टेप के बाहर गेंद. और आप देखिए इनकी ताकत है कंधों का इस्तेमाल करना. या उसी सोच के साथ गेंदबाजी करेंगे या वेरिएशन के साथ जाएंगे, देखने वाली बात है. नवीन तैयार कॉम्बॉक्स से उमेश वाघ. इस बार उड़ा आसमान की तरफ, बहुत ऊपर जाते विकेट. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है और ये कैच बल्लेबाज नवीन बैक टू द पेवेलियन जाते हुए उमेश वाघ को विकेट मिला है. विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता भगवान.
रणनीति बननी चाहिए थी, खास करके उमेश वाघ को कैसे टैकल किया जाए। अभी तक अगर देखें तो मुझे समझ भी नहीं आ रहा कि क्या रणनीति है। मैकमिलन जैसे बल्लेबाज एफर्टलेस बल्लेबाजी करे तो इनको ज्यादा मौका देना चाहिए, ना कि जो अब नए बल्लेबाज है उनको एक बार फिर वो बड़ा शॉट खेलना था, हमला करने की कोशिश, शिकार बन के एक बार फिर बैक टू द पैवेलियन जाते हुए। रन संख्या देखिए, रन संख्या 11 रन, इस ओवर में रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है। अच्छी गेंदबाजी उमेश वाघ द्वारा। थर्ड मैन पॉइंट, कवर की तरफ खिलाड़ी लॉन्ग ऑफ, एक बार ऑन सेट पर 5 खिलाड़ी तैनात है। बाहरी किनारा, ओ भाग्य का सहारा मिलता हुआ विकेट कीपर छलांग लगा के कैच को लपकने की कोशिश कर रहे थे। एक बार आपने जीवनदान मैकमिलन को दिया है तो मैकमिलन कितना खतरनाक है बताने की जरूरत नहीं है, बहुत ही डेंजरस बैट्समैन है। इससे पहले होंडो के साथ वही कहानी, क्या छूटा सपना टूटा। एक बार फिर क्या इस बार वही कहानी दोहराने की कोशिश करेंगे बल्लेबाज। रन संख्या 12 रन, जीतने के लिए चाहिए 46, बीच में फासला अभी भी बना हुआ है, लेकिन मैदान के अंदर जबरदस्त तीखी गेंदबाजी करके आग उगल रहे हैं। मैदान के अंदर तीखी और जबरदस्त गेंदबाजी करते हुए उगल रहे आग। खिलाड़ी का नाम है, गेंदबाज का नाम है उमेश वाघ। उमेश वाघ बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार, विपुल कदमों का इस्तेमाल किया, टैकल करने का तरीका इनको अच्छा आता है। विपुल मैग्निफिसेंट स्ट्रोक। की तरफ आना होगा तो ये बहुत ही अच्छी तरह से शॉट खेला गया, कदमों का इस्तेमाल किया, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ अच्छा शॉट। रन संख्या कुल मिलाकर अब बढ़ती हुई रन संख्या अब 18 रन, 18 ऑन द बोर्ड। 46 रनों की जरूरत है। ये मिस टाइम स्ट्रोक है, आड़े बल्ले से खेलते। पहला शॉट अच्छा था, दूसरा खराब था। उमेश वाघ ने एक बार भी विकेट लिया है, एक तेरी एक मेरी। बल्लेबाज विपुल बैक टू द पैवेलियन जाते हुए। शुक्रिया डीजे। मोफाज ग्रुप प्रेजेंट वसई पटा चषक 2021 का जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। 12 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। मैदान के अंदर चर्चा जारी है, चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है। समय हमारे पास नहीं है, ढलता वक्त सूरज, कम होती हुई रोशनी। ये आने वाली शाम किसके नाम, ये सवाल अभी भी है। डीजे बॉयज उत्तन या आर के मोरवा के बीच जो चल रहा है मुकाबला, कौन जीतेगा? मैदान के अंदर बल्लेबाज थोड़ा अगर भाग कर जाएंगे तो वार्म अप हो जाएगा। अक्षय 12 गेंदे 28 रनों की जरूरत है। पहला पड़ाव जो कि समाप्त हुआ 2 ओवर का, और हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी है, हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। पहले 12 गेंदों में 18 है, दूसरे 12 गेंदों में 28 बनाने हैं। मॅकमिलन जोपर्यंत मैदानात उभा आहे तोपर्यंत या धावा शक्य आहेत। हा फलंदाज असा आहे जो सहजतेनं या धावफलक्यावर कुरघोडी करू शकतो। उमेश वाघ जी ओळख आहे या खेळाडूंना, मागच्या काही 1-2 वर्षात त्यानं ज्या पद्धतीने स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणली, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो, स्वतःला ज्या पद्धतीने त्यानं सिद्ध केलंय, त्यामुळेच त्याला ओपन क्रिकेटमध्ये खूप चांगलं स्थान त्यांनी स्वतःचं निर्माण केलं। ग्रामीण क्रिकेट बरोबर तो शहरी क्रिकेट किंवा ओपन क्रिकेट ज्याला आपण म्हणतो त्यामधनं खूप चांगली खेळी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचं एक दिमागदार गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं। त्यावेळी चांगला चेंडू होता, सुंदर पद्धतीचा वेगवान तेज तर्रार चेंडू, काय ताकद आहे, काय नजाकत आहे। लसित मलिंगाला चेंडू टाकताना पाहिल्यासारखं वाटलं। चेंडू डिलिव्हर्ट केला तेव्हा असं वाटलं की लसित मलिंगा चेंडू डिलिव्हर्ट करतोय। बिल्कुल आपने सही देखा है, राउंड अप एक्शन से गेंदबाजी करे, टिप्पा भी बहुत अच्छा शरीर से दूर रखा था, इसीलिए बल्लेबाज बड़ा शॉट नहीं खेल पाए हैं। 11 गेंदों का खेल से 28 रनों की जरूरत है। मैकमिलन की बात करें तो 2 मैदान के अंदर है, बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर रहे हैं, लेकिन ये गेंद बहुत अच्छी थी, शानदार गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाज नीतीश द्वारा। नितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्क वरनं। पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपाने जरा टाकलाय मॅकमिलनच्या विरोधात। यावेळी चांगला अप्रतिम चेंडू एज घेतलाय, मात्र जमेची बाजू की मॅकमिलनला थांबवलंय। जबरदस्त गोलंदाजी, खूप अप्रतिम प्रदर्शन। प्रशांत सर, मॅकमिलन सारख्या फलंदाजाला 2 चेंडू डॉट टाकणं, ज्या भरात सध्या तो, ज्या पद्धतीने सध्या तो फलंदाजी करतोय, कारण एखाद्या फलंदाजाचा एखादा काळ असतो, त्यावेळेस तो ज्या इन्फॉर्म मध्ये असतो, ज्यावेळेस तो फॉर्म मध्ये असतो, त्याला डॉट बॉल टाकणं खूप कठीण आहे, आणि यावेळेस ते आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 डॉट चेंडू इथे मॅकमिलनला टाकले जात आहेत। यावेळेस चांगला चेंडू सोडला। ये जगलर अच्छा बन सकते हैं, जिस तरह से ये कैच इन्होंने ड्रॉप किया है, आसान कैच था, और दूसरी बार मैकमिलन को जीवनदान मिला है। सर, हे जीवनदान कदाचित मला असं वाटतं इथनं पराभवाच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतं, कारण 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि मॅकमिलन
कधीही यामधनं 4 ते 5 षटकार मारू शकतो. या 9 चेंडूत 4 षटकार मारण्याची ताकद सहजतेने या खेळाडूमध्ये आहे. त्यामुळे तो या धावफलकाला खूप चांगल्या पद्धतीने कलाटणी देऊ शकतो. बिल्कुल आपने सही कहा, एक एंड पर जो बल्लेबाज नए बल्लेबाज आकाश आए हैं, लेकिन स्कोरबोर्ड नहीं चल रहा अभी तक. बहुत अच्छी गेंदबाजी गेंदबाज की तरफ से. सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज नितेश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू मॅकमिलन करता. यावेळेस मात्र मॅकमिलनचा पुन्हा एकदा चेंडूने बॅटचा एडची घेतली आणि वेगाने ट्रॅव्हल झालाय. जाईल यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. 4 धावांनी धावफलक 4 न वाढला. पुढे सरकला. करने की जरूरत है मैदान के अंदर. गेंदों की बात, 8 गेंदें 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 8 चेंडू 24 धावा म्हणजे सामना रंगतदार स्थितीत आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मॅकमिलन करता. हा चेंडू उडवला. मी म्हंटल होतं जीवनदान दिलंय, पराभवाचं चव चाखायला लागू शकते. कारण मॅकमिलन असा फलंदाज आहे जो 24 ते 25 धावा एका षटकात घेऊ शकतो. आणि यावेळी चेंडूला त्यानं षटकारामध्ये परावर्तित केलं. 6 धावा आल्या. धावफलक 6 ने वाढलं, जाऊन पोहोचलं 28-28 वर. और इस वक्त अगर देखें तो अक्षय, इनका शॉट सिलेक्शन अच्छा था. पहले इन्होंने आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ जाना चाहते थे. इस बार सीधे बल्ले से खेला है. जब राउंड ऑफ एक्शन से गेंदबाजी होती है तब गेंद ज्यादा ऊपर नहीं आती. 7 गेंदों का खेल से जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. मैच अच्छा है. एक बार फिर टीवी ऑन रखिए. जबरदस्त घमासान मैदान के अंदर चल रहा है. 7 चेंडू 18 धावा. सामना रंगतदार स्थितीत आलाय. पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता बॉलिंग मार सज्ज होतोय. हा चेंडू चांगला चेंडू होता. आता मात्र माघारी परतावं लागेल. विकेट मिळेल. मॅकमिलन बाद होऊन तंबूत परतेल. हा महत्वाची विकेट आहे. हा महत्वाचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये, नसू दे. मी माझ्या हिमतीवर मॅकमिलनला आउट करेन. आणि यावेळी शेवटच्या चेंडूवर ते केलं. स्वतःच्या हिमतीवर मॅकमिलनला तंबूत परत धाडलाय. बिल्कुल. एक बार फिर देखिए, गलती से मिस्टेक हुई है. इससे पहले आपने सीधे बल्ले से शॉट खेला था. एक बार फिर वो जड़ में जाने वाले थे. एक बार फिर वो भी आपको मालूम था. आड़े बल्ले से खेलने की कोशिश की, सफल होकर खेलने का प्रयास किया, इसीलिए विकेट के सामने पाया गया. बहुत बड़ी मछली जाल में फंसी है. 6 गेंदों का खेल से 18 रनों की जरूरत है. अब जाकर देखिए डीजे उत्तन के लिए नए हीरो की तलाश होगी. और प्रशंसा करनी चाहिए नीतीश की, मलिंगा की, जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए, जब गेंदबाज के लिए फील्डर साथ नहीं दे रहे थे तब जाकर इन्होंने वो विकेट लिया है. एक ब्रेक लेते हैं, सुपर हिट गाने के साथ वापस आते हैं और मैदान के अंदर एक घमासान जो चल रहा है उसको एक बार फिर अनुभव करते हैं. डीजे आइए. इरशाद भाई किशोर काकड़े टूर्नामेंट के आयोजन करता. गेंदबाजी में परिवर्तन, विशाल को मौका मिला. स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज की बात करें, आकाश ऑन स्ट्राइक, राउंड विकेट. पहली गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती भी. अब परेशानी है क्योंकि मैकमिलन के जो कि पिटारे में बहुत सारे शॉट है. क्या वही कहानी को दोहराएंगे इस बार बल्लेबाज आकाश? वेरी गुड स्टार्ट फॉर द बॉलर विशाल. डॉट गेंद के साथ स्टार्ट किया, बिंदी गेंद के साथ शुरुआत. लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद. और ये क्या छूटता, ये चौथा क्या छूटा है. 5 गेंदों का खेल, 18 रनों की जरूरत. अब 4 गेंदों का खेल जैसे 17 रनों की जरूरत है. एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा. आर के मोरबा और एक तरफ डीजे उत्तन के बीच. जीतने के लिए चाहिए 4 गेंदों में 17 रन. 17 तो खतरा भी है. एक अच्छा मैच हो सकता है. इस वक्त अगर देखिए इक्का नहीं, दुक्का नहीं, चौका छक्का लगाएंगे. आए हम जीतने, एक बार फिर सबको पछाड़ के जाएंगे. और इस वक्त इरशाद भाई की तरफ से जो खूबसूरत एलईडी है, इसके स्पॉन्सर है, वो भी हमारे साथ इस बार पहुंच चुकी हैं मंच पर. राउंड विकेट. क्लीन बोल्ड कर दिया, खराब शॉट. ये टीम जो कि मैकमिलन के ऊपर डिपेंड है, ये आंकड़े बता रहे. एक ब्रेक के साथ वापस आएंगे. खराब बल्लेबाजी.